उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेश रवाना तर 4 मे रोजी ठाकरे मुंबईत येणार असल्याची माहिती। तर राज ठाकरे सुद्धा सध्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर। दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळणार। पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी तर अभिनंदन ठाकरे बंधूंनो लवकरच एकत्र या आणि मनापासून एकत्र या। दादरमधील शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी। महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही लोकभावना आम्ही समजून घेतली आहे। संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काय होईल हे पाहायला आवडेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर तर हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। भाजपनं काल लावलेल्या बॅनरला मनसेचं प्रत्युत्तर तर संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज असल्याचं बॅनरमधून उत्तर। महाराष्ट्रातल्या राजकारणात विष आणि कटुता भाजपनं निर्माण केली आहे। ओठात एक आणि पोटात एक असा महाराष्ट्र कधीही नव्हता। संजय राऊतांची भाजपवर टीका। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, युगेंद्र पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त काकी पुतण्याची भेट। सुनेत्रा पवारांनी युगेंद्र पवारांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा। काका अजित पवार आजही माझ्यासाठी आदर्श तर आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत। रक्ताचे नाते कुणीही तोडू शकत नाही। शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। पवार दादांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका। दोघांमधील भेटीत युतीच्या कोणत्याही चर्चा नाहीत। अजित पवार आणि शरद पवार भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबीय एकत्र आले तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद होईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केल्या भावना। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली तर प्रफुल्ल पटेलांनी सीएम फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली। पटेलांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अर्धा तास चर्चा। किरीट सोमय्या घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्यात दाखल तर अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत मशिदींवरील कारवाईसाठी सोमय्यांनी तक्रार केली होती। कारवाई संदर्भात माहिती घेण्यासाठी सोमय्या चिरागनगर पोलीस ठाण्यात। मंत्रिमंडळ बैठकीत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर आता चर्चेची शक्यता तर हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर फेरविचार करण्याची गरज असल्याची माहिती। दरम्यान कॅबिनेट बैठकीनंतर आता मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश तर मुंबईतील भाजप कार्यालयात बावनकुळे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। वक्फ विधेयकावर आता चर्चा करण्यासाठी भाजपकडून दुपारी 3 वाजता कार्यशाळेचं आयोजन। मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपचे नेते मुस्लिम नागरिकांशी चर्चा करणार। नीलम गोऱ्हे बीडमध्ये दाखल तर गोऱ्हे या साक्षी गवळीच्या कुटुंबियांची भेट घेणार। छेडछाडीला कंटाळून साक्षी गवळीनं केली होती आत्महत्या। कुर्ल्यात वंचितच्या इशारानंतर आता पालिकेच्या शाळेला जाग तर बीएमसी शाळेमध्ये संविधानाची प्रस्ताविका आणि महापुरुषांचे फोटो लावले। वंचित बहुजन आघाडीनं या संदर्भात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मणिपाल, सूर्या आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयांना आता एमएमसीकडे अहवाल सादर करावा लागणार। अहवालांचा अभ्यास करून एमएमसी अंतिम निर्णय देणार तर ससून रुग्णालयाचा अहवाल मेडिकल काउन्सिलला प्राप्त। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी हटवली। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घैसास यांची सुरक्षा हटवली। राज्य सरकारकडून धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे निर्देश जारी तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्याचे निर्देश। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट अजय मिसार यांची नियुक्ती तर अजय मिसार यांनी अनेक गंभीर गुन्हे तसंच दहशतवादी विरोधी कारवायांच्या अनुषंगाने दाखल खटल्यात शासनाकडून बाजू मांडली आहे। वाल्मिक कराड तुरुंगात पण त्याच्या समर्थकांची दहशत कायम। बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डेंचा जबाब समोर। नागपुरातील अंकुश कडू हत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। महिला व्यावसायिकानं 15 लाखांची हत्येची सुपारी दिल्याचं समोर। हत्या प्रकरणामध्ये 4 अल्पवयीन मुलांसह 8 जणांना अटक।